हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. भाऊच्या धक्क्यावरती एक धक्का बसलेला आहे. एक इविक्शन झालेला आहे. शो रनर, जी शो रनर आहे तिलाच काढून टाकलेलं आहे घरातनं. आता पाहायचंय की बाबा ही मुलगी रुचिता जामदार ही घरामध्ये नसल्यानंतर घर चालणार कसं आहे, हे कोणत्या गोष्टीचा मुद्दा बनवणार आहेत, जे लोक हिरो आणि हिरोईन्स आहेत ते कुठल्या मुद्द्यावरती अपोज करणार आहेत, कुणाशी भांडणार आहेत आणि कसे त्यांचे चेहरे आपल्याला कॅमेरामधनं दिसणार आहेत. कारण रुचिता होती म्हणून सगळं घर दिसत होतं. तिचा गेम जो होता, निगेटिव्ह असू दे पॉझिटिव्ह असू दे, पण तिचा काहीतरी गेम होता. सगळेजण म्हणतात की ती विशालच्या अंडर खेळत होती, पण विशालच्या अंडर सुद्धा ती खूप स्ट्रॉंगली खेळत होती. विशालच्या सूचना ती मानत होती. हे भाऊंनी अगदी तंतोतंत सांगितलं की रुचिता तू असं कर तसं असं सांगत होता विशाल टास्क मध्ये. पण असं खूप जण सांगतात काय काय करायचं ते, परंतु रुचिताला मात्र बरोबर तिथं पॉइंट आउट केलं जातं प्रत्येक वेळेस. आतापर्यंत प्रत्येक गोष्टी तिला पॉइंट आउट केलं गेलं आणि आज तिला घराबाहेर काढलं गेलं. म्हणजे विशालच्या अंडर खेळून सुद्धा ती जर एवढी जबरदस्त खेळत होती तर मग तिला तसं जर सुरुवातीपासून जर थोडंसं इंटिमेशन दिलं असतं की बाबा तू अशी दिसतीयस, तर अजून तिचा गेम किती वाढला असता, किती एनर्जी होती त्या मुलीमध्ये. म्हणजे खूप जणांना आज असं वाटलं असेल की बरं झालं ही मुलगी गेली, कारण खूप तिची जी लँग्वेज होती, तिचा लँग्वेजचा प्रॉब्लेम तर होता, कारण तिची होता लँग्वेजचा प्रॉब्लेम. परंतु आता आपण पाहिलं की ती बऱ्याच गोष्टींमध्ये तिची सुधारणा आपल्याला दिसत होती. तिची लँग्वेज हळूहळू सुधारत होती. परंतु जर तिचा प्रत्येक शब्द न शब्द तुम्ही दाखवत असला आणि प्रत्येक शब्दावरती तुम्ही त्याचा अर्थ, म्हणजे एका मराठी भाषा अशी आहे की एका शब्दाचे 100 अर्थ तुम्ही काढू शकता जर ठरवलं तर. जर तसं जर करायचं म्हटलं तर मग ते सगळे तिचे शब्द जे आहेत ते खराबच होते. असं जर प्रत्येक व्यक्तीचा जर शब्द पकडला तर गेम पण चालणार नाही आणि संवाद पण होणारच नाही. तर असं रुचिताचं झालेलं आहे इविक्शन. म्हणजे ते जो क्षण होता तो खूप सगळ्यांसाठी अवघड होता, शॉकिंग होता. राखी सावंत अक्षरशः खूप मोठा शॉक होता, विशालसाठी सुद्धा खूप मोठा शॉक होता आणि मेन म्हणजे सगळ्याच घरासाठी, कारण तिच्यापेक्षा खूप कमजोर प्लेयर आतमध्ये आहेत, ते सगळे राहिले आणि फक्त रुचिता गेली. तिचं वोटिंग कमी झालं. म्हणजे कुठे हे कॅल्क्युलेशन आपल्याला काही समजत नाही की मागच्या वेळेस पण आपण बघितलं की सचिन कुमावत यांचं सुद्धा इव्हिक्शन झालं. म्हणजे त्यांचे फॉलोअर्स जर बघितले तर मिलियन्स मध्ये फॉलोअर्स आहेत सचिन दादांचे, परंतु त्यांना वोटिंग कमी आलं, झालं त्यांचं इव्हिक्शन. तसं सेम रुचिताचं पण वोटिंग कमी आलं. परंतु एक चांगली प्लेयर, चांगला आणि वाईट या गोष्टी या बिग बॉसच्या घरामध्ये असतातच, परंतु तुमचा गेम चालण्यासाठी दोन्ही बाजू आवश्यक असतात आणि एक बाजू रुचिताने इथे सांभाळलेली होती असं मला वाटतं. आणि रुचिताचं इव्हिक्शन हे योग्य अयोग्य हे आता बिग बॉसचं जे मॅनेजमेंट आहे त्यांनाच माहिती आहे आणि तिला जे काढण्याचे काही कारणं पण असतील. म्हणजे तिच्या पर्सनल लाईफमध्ये जर आपण बघितलं तर ती काही गोष्टी आपण अशा म्हणू शकतो की बाबा झालं ते योग्य झालं, की ती घराच्या बाहेर येऊन ती बघेल ती कशी वागली किंवा कशी बोलली किंवा तिच्या काय गोष्टी चुकल्या आणि त्याच्यामध्ये ती सुधारणा करू शकेल, ती थोडी सावरेल स्वतःला. हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आपण बोलू शकतो. आता भाऊच्या धक्क्यावरती वाईल्ड कार्ड जे आहे त्यांना चाइल्ड कार्ड म्हटलं गेलं आणि संस्कृतीला आता खूप काही नावं दिली गेली. हलगर्जीपणा, निष्काळजीपणा, गाफीलपणा, केअरलेस, अब्सेंट माइंड, बेफिकीरपणा, जेवढी काही नावं होती तेवढी संस्कृतीवर लादली गेली. आणि जे चावी ज्यांच्या चोरल्या गेल्या, संस्कृती आणि रेवा दोघींना सुद्धा बोललं गेलं की बाबा हे जे वादळ किंवा काय म्हणतात त्याला, तुफान वगैरे काय नाव दिलं होतं ते आलं होतं, परंतु ते चाइल्ड कार्ड निघालं असं आपले रितेश भाऊ म्हटलेले आहेत. आणि भाऊचा धक्का, म्हणजे भाऊचा धक्का जो आहे तो असं झालंय की बाबा सगळा पूर्ण वीकचं जे आहे ना समरी फक्त सांगण्याचं काम, असं हा भाऊचा धक्का झालेला आहे. म्हणजे कुठे त्यांना असं कडक सुनावण्यात येत नाही किंवा काही चुकलं तिथं त्यांना काही म्हणजे हेच नाहीये. फक्त तुम्हाला सांगितलं जातं की बाबा हे असं झालेलं आहे आणि हे सुधारा तुम्ही. हा असाच एवढाच असा भाऊचा धक्का असा राहिलेला आहे की त्याची आवर्जून वाट पाहावी, जे आपण आधीच्या सीझन्स मध्ये पाहत होतो तसं आता नाही वाटत आहे. विशालला इथे सांगितलं गेलं की बाबा तुम्ही रुचिता होताना आम्ही पाहिलं, म्हणजे जे त्याचं जे एक होल्ड होता गेमवरती
तो गेमवरचा होल्ड कुठेतरी गेला जेव्हा रुचिताने ती चावी देण्यास त्याला नकार दिला आणि त्याच्यानंतर त्याचं जे इमोशनल हे कंट्रोल सुटला आणि त्या पद्धतीने विशाल वागला, त्याच्यावरनं त्याला सांगितलं गेलं की तुम्ही रुचिता होताना दिसला. म्हणजे रुचिताने काय एक मार्क सेट केलेला आहे, एक तिने सेट केलेला आहे की बाबा लोकांना तिचं उदाहरण दिलं जातं. म्हणजे बघा तुम्ही याच्यावरूनच बघा की किती तिने काम केलंय की बाबा तिचं नाव आता दिलं जातं की तू रुचिता दिसतोय. म्हणजे प्रत्येक सदस्याला ते म्हणू शकतात की तू आज रुचिता दिसला. म्हणजे इतकं काहीतरी केलं की तिचं नाव येतं. यू कांट इग्नोर रुचिता. निगेटिव्ह जरी असली तरी यू कांट इग्नोर. आता हा चावी चोरण्याचा जो गेम आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं विशालला सुद्धा बोलण्यात आलं की बाबा तुम्ही चावी चोरताय. प्रभूला सुद्धा बोलण्यात आलं चावी चोरताय मागच्या एपिसोड्समध्ये भाऊच्या धक्क्यावरती. आणि प्राजक्ताला सुद्धा आज बोललं गेलं की बाबा तुम्ही मागच्या वेळेस म्हटलेलात की तुम्ही असं काही करणार नाही, पण आज तुम्ही तेच केलं. तुम्ही चावी घेतली आणि रुचिताने जी चावी त्याच्या खिशातनं विशालच्या खिशातनं जी चोरली ते पूर्ण एक्सप्लेन करून सांगितलं की कसं त्यांनी प्लॅन केला आणि कशी ती चावी चोरली. म्हणजे हे पूर्ण प्लॅन केलेलं सगळं उघड केला गेला. सेम मी म्हटलं जेव्हा प्रभूने चावी चोरली तेव्हा त्याचा प्लॅन का नाही उघड केला गेला. प्रभूने एकट्याने चावी चोरली नव्हती, त्याचं एकट्याचं डोकं नव्हतं, डोकं 2 जणांची होती. त्याच्या मागे जो मास्टर माइंड होता त्याचा गेम का नाही उघड केला गेला. आणि इथे पुन्हा असं स्टेटमेंट दिलं गेलं की बाबा विशालचा पॉइंट ऑफ व्ह्यू आणि तन्वीचा पॉइंट ऑफ व्ह्यू चावी चोरण्याबाबत किती वेगळा आहे. म्हणजे विशाल चावी चोरण्यासाठीच टपलेला आहे आणि तन्वी काय म्हणते की चावी तिला दिसली तरी ती घेणार नाही. इतकी तन्वी महान आहे, इतकी तन्वी प्रामाणिक आहे. मग जेव्हा किराणा सामान चोरलं गेलं तेव्हा कुठे गेला होता हा प्रामाणिकपणा. जेव्हा तन्वीनी तिथं तुम्ही दाखवलं स्क्रीनवरती कुणी ते सगळं लपून ठेवलं होतं किराणा सामान, तेव्हा तन्वीचा प्रामाणिकपणा कुठे गेला होता. आणि हे प्रभूने जेव्हा चोरली चावी तेव्हा जे त्यांचं संभाषण झालं होतं तन्वीचं त्याचं ते का नाही दाखवलं गेलं. आणि इथे विशालला तुम्ही तन्वीचं उदाहरण देता की ती चोरणार नाही आणि विशाल मात्र म्हणजे प्राजक्ताला सुद्धा इथे हे केलं गेलं, डाऊन दाखवण्यात आलं तन्वीच्या समोर. म्हणजे काय तन्वी कोण आहे तन्वी. आता कॅप्टन्सीचा जे टास्क होता त्याच्या जेव्हा बोलले सर, संकेतचं खूप कौतुक झालं. संकेतने खूप म्हणजे तो स्पीड होता त्याचा, गेम होता त्याचा, खूप गोष्टी संकेतच्या नक्कीच होत्या किंवा पहिल्याच आठवड्यात त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली, लिडरशिप दाखवली. परंतु या टास्कमध्ये जो रुचिताचा जो गेम दिसला त्याच्याबद्दल काहीच बोललं गेलं नाही. तिला पुन्हा निगेटिव्हच दाखवलं गेलं. रुचिताची फिजिकल स्ट्रेंथ दिसली, तिने जरी तिला संकेतला जाऊन होतं द्यायचं पुढे, किती तिने स्ट्रॅटेजी वापरून आणि स्वतःची ताकद वापरून तिथे थांबवलं त्याला संकेतला, परंतु त्याबद्दल काहीच बोललं गेलं नाही. उलट हे बोललं गेलं की बाबा ती गेम होऊ देत नाही. असं तर गेम खूप जणांनी बात केलेले आहेत याच्या आधी सुद्धा, परंतु त्यांचं कौतुक होतं. त्यांना इतकं इंटेन्शनली खूप बोललं जात नाही, परंतु रुचिताच्या प्रत्येक छोट्या छोट्या चुकीला मात्र बोललं जातं. आणि रुचिता कुणाला जिंकू देणार नाही त्यांचं ठरलेलं आहे. पण रुचिताने जिंकवलं हा गेम मध्ये. रुचिता दीपालीला जिंकवण्याचा प्रयत्न करत होती, राखीला सुद्धा जिंकवण्याचा प्रयत्न करत होती रुचिता. याबद्दल का नाही बोललं गेलं की रुचिता स्वतः जी जर जिंकू शकत नव्हती परंतु तिने दुसऱ्यांना जिंकवण्याचा प्रयत्न केला. तिने सध्या कॅप्टन बनवण्याचा कॅप्टन या वीक मध्ये देण्याचा प्रयत्न केला. याचं का नाही कौतुक होत. राखी सावंतला नव्हतं व्हायचं कॅप्टन, तरी सगळ्यांनी मिळून तिला कॅप्टन बनवलं, तिला ढकललं त्या खड्ड्यामध्ये. आणि राखी सावंत सुद्धा वाईल्ड कार्ड आहे हे रितेश भाऊंनी सांगितलं. जेव्हा तुम्ही संकेत वाईल्ड कार्ड आहे म्हणून त्याला कॅप्टन बनू देत नाही, परंतु राखी सुद्धा वाईल्ड कार्ड आहे. परंतु राखी वाईल्ड कार्ड असली तरी सगळ्यांना माहिती आहे राखीचा गेम मध्ये काय रोल आहे. जरी ती वाईल्ड कार्ड म्हणून आली असली तर तिचे इंटेन्शन्स वेगळे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आणि राखी ही कॉमन फॅक्टर झालेली आहे, कारण टोळीला काटामधलं कोणाला होऊ द्यायचं नाहीये, काटाला टोळीमधलं होऊ द्यायचं नाहीये. मग कॉमन जो पर्सन आहे ती आहे राखी सावंत, म्हणून तिला कॅप्टन बनवलं जातं. दीपालीला बोललं गेलं कारण त्यांनी कॅप्टन्सी टास्क मध्ये राखीला मदत केली, त्या सुद्धा स्वतःची मदत करू शकत होत्या. तो पॉइंट बरोबर वाटतो मला. दीपाली मॅडम करू शकत होत्या ते गोष्ट. सागरचं कौतुक केलं जेव्हा विशालच्या विरोधात सागर बोलत होते, भांडत होते की बाबा वाईल्ड कार्डला तू चावी चोरली म्हणून जे बोलत होते. महाराष्ट्राने टाळ्या वाजवल्या सागरसाठी, बरोबर आहे. आणि सागरचा गेम जो आहे तो मध्ये स्पाइक होतो किंवा ते हरवल्यासारखे दिसतात, याच्याबद्दल सागरने एक्सप्लेनेशन दिलं की त्यांचा स्वभावच तसा आहे हरवण्याचा.
अजून महत्वाचा मुद्दा म्हणजे राकेश आणि तन्वी या वीकमध्ये 3 दिवस दिसले नाहीत. 3 दिवस, बापरे. आम्हाला तर आठवडाभरच नाही दिसले. आणि पूर्ण सगळ्या सीझन मध्ये आम्हाला ते दिसले कारण रुचिता आणि विशाल दिसत होते म्हणून ते दिसलेले आहेत. पण ते स्ट्रॉंग प्लेअर आहेत बाबा. 3 दिवस नाही दिसले, किती गेमचं नुकसान झालं. बरोबर आहे की नाही. 3 दिवस दिसले नाही ते, परंतु आतापर्यंत दिसले ते रुचिता आणि विशाल आणि अनुश्रीमुळेच दिसलेले आहेत. काय तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती मला सांगा. तन्वीचा वेगळा काय गेम आहे, राकेशचा वेगळा काय गेम आहे. राकेश दिसतो राखीमुळे, तन्वी दिसते रुचितामुळे. काय गेम आहे काटा टीमचा, तुम्ही मला सांगा. काय आतापर्यंत त्यांनी गेम खेळलेला आहे. तुम्हाला वाटत असेल खरंच ते गेम खेळतात तर नक्की तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा की काय गेम खेळलेला आहे. हो, ते चांगली लोक आहेत. राकेश ॲज अ पर्सन ही इज व्हेरी गुड, परंतु हा गेम आहे, गेम शो आहे. याच्यामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे हे पण बघायला पाहिजे ना. आणि नंतर रुचिता गुड बाय म्हणण्याचा जो कार्यक्रम होता तो खूप म्हणजे आतापर्यंत आपण किती कंटेस्टंट गेलेले पाहिले, परंतु रुचिताच्या वेळेस सगळेजण रडले. मला वाटतं खूप सगळ्याच्या डोळ्यात पाणी आलं, प्रेक्षकांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. कारण एक जो कॉन्टेस्टंट जो होता तो कंटेंट देत होता तरी सुद्धा तो बाहेर पडला. एक लहान वयाची मुलगी होती, तिच्याकडनं तुम्ही खूप मॅच्युरिटीची अपेक्षा नव्हती करायला पाहिजे. खरं मला असं वाटतं. लहान होती ती मुलगी, जशी तुम्ही प्रभूला लहान म्हणता तसंच रुचिता सुद्धा त्याच्याच वयाची आहे. तिला थोडंसं समजून घेण्याची गरज होती, तिला थोडंसं गाईड करण्याची गरज होती की तिचं कुठं चुकतंय. ज्या गोष्टींमध्ये ती अडकली होती विशालच्या काही गोष्टींमध्ये, तिथे तिला थोडं तरी अलर्ट करण्याची गरज होती, जे बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्यावरती व्हायला हवं होतं किंवा तिला कॉन्फरन्स रूममध्ये बोलून व्हायला हवं होतं. परंतु त्या गोष्टी झाल्या नाही आणि तिला आज पूर्ण बाहेर करण्यात आलं. मला असं वाटलं तिला त्या रूममध्ये ठेवतील आणि तिला सांगतील की बाबा काय विशाल तिच्याबद्दल काय बोलतोय किंवा तन्वी तिच्याबद्दल काय बोलती, या गोष्टी तिला ऐकवतील. आणि मला वाटतं ती चांगली आयडिया होती. जर तिला ठेवलं असतं सिक्रेट रूममध्ये तर अजून गेममध्ये खूप मजा आली असती, पण ते सुचलं नाही यांना. मे बी काही रिझन्स असतील तिला बाहेर काढण्याचे, तर तिला बाहेर केलेलं आहे. या शोची जी शो रनर आहे ती आउट झालेली आहे काल. आता पाहूयात पुढचा जो बिग बॉसचा जो गेम आहे तो आता कोण चालवतंय हे आता मला पाहायचंय. कोण व्हिलन होते आता हे वाईल्ड कार्ड मधलं कोण व्हिलन होणार आहे. आणि राकेश आणि तन्वी तर ते आता ॲज पर हिरो आणि हिरोईन राहणारच आहेत. आता नवीन व्हिलन कोण होणार आहे ते मला पाहायचं आणि कसे गेम खेळणार आहेत. तर तुम्ही पण पाहत राहा बिग बॉस सीझन 6. बघूयात आपण आता कुठपर्यंत हा शो जातोय आणि कोणाला जिंकणं कोणार आहे ते आपल्याला बऱ्यापैकी आयडिया आहे कोण जिंकणार आहे. तर बघूयात कोण जिंकतंय. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पसंत पडत असतील, आवडत असतील तर नक्की आपल्या या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.